नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आकाशला कळणार आहे की रघु काकाचा हा जो अपघात झालेला आहे तो अपघात नसून तो केलेला एक गुन्हा आहे, त्याला मारण्यात आलेला आहे. हे सगळं आकाशच्या समोर येणार आहे. त्याचबरोबर इन्स्पेक्टर गायकवाड म्हणजे CID गायकवाड यांनी बरीच माहिती मिळालेली आहे. त्यांच्या हाती CCTV फुटेज लागलेला आहे आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याने जी कारस्थानं केलेली आहेत ते सगळं आता आकाशच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अभि आकाशला म्हणत असतो की अरे आपण जे केलेलं होतं ते योग्यच केलेलं होतं. त्यावर आकाश म्हणतो काय योग्य केलेलं होतं ते सांग बरं मला. तू मला चुकीचा सल्ला दिलास, तू मला दारू प्यायला सांगितलंस, हे चुकीचं नाही आहे का? तेव्हा अभि म्हणत असतो की अरे मी चुकीचं काय केलेलं आहे? अरे तुला गरजेचं होतं ना, म्हणून मी तुला दारू प्यायला सांगितलेलं होतं. मग तू आता माझ्यावर असे आरोप का करतो? तुला कधी रिअलाइज झालं ते? आता भूमीने येऊन सांगितलं म्हणूनच झालं ना. तेव्हा माझ्याकडे जो मार्ग दिसला तो मार्ग मी तुला सांगितलेला होता. तेव्हा आकाश म्हणतो पण तू आपला माणूस आहे ना, माझा भाऊ आहेस ना, मग तू असा चुकीचा सल्ला मला का दिलास ते सांग बरं मला. कारण भूमी जे म्हणाली ते बरोबरच आहे. तूच मला दारू प्यायला सांगितली होती आणि आता भूमीने तुझ्यावर आरोप लावले म्हणून तुला त्रास होत आहे. पण तू विचार कर ना, जे भूमीनं केलेलं आहे ते अगदी बरोबरच आहे. त्यात काय चुकीचं होतं ते सांग बरं मला. असं आकाश बोलत असतो आणि तेवढ्यात रागिनी तिथे येते आणि रागिनी म्हणू लागते काय काय म्हणालास तू आकाश? तुला अभिने दारू प्यायला नेलं होतं? तेव्हा आकाश सांगतो की हो, अभिने मला जबरदस्ती केली आणि दारू प्यायला सांगितलेलं होतं. त्याने मला दारू प्यायला दिली म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आता भूमी त्याला बोलली तर त्याला एवढा राग येतो त्या गोष्टीचा. म्हणजे भूमी काय चुकीचं बोललेली आहे ते सांग बरं मला. जे योग्य होतं तेच भूमी बोलली ना. कारण याने जर मला दारू प्यायला नेलं नसतं तर मी दारू पिलोच नसतो. याने मला चुकीचा सल्ला दिलेला आहे. मान्य आहे मी डिस्टर्ब आहे, मला भूमीच्या वागण्याचा त्रास होतो, पण त्याच्यावरती तो उपाय नाही ना दारू पिणं. असं आकाश बोलत असतो आणि तो रागिनीला पण सांगत असतो. तेव्हा मात्र रागिणीच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि इकडे अभि मात्र म्हणत असतो की काही झालं तरी मीच तोंडावर पडत असतो. त्यानंतर अभिच्या समोर आकाश म्हणत असतो आज विचार कर, भूमी जर वेळेवर पोचली नसती आणि मी दारू पिलेल्या अवस्थेत कॉन्फरन्सला गेलो असतो तर काय झालं असतं? आपल्या कॉन्फरन्सची वाट लागली असती, आपली बदनामी झाली असती, आपलं करोडो रुपयांचं नुकसान झालं असतं. पण भूमी खरंच ग्रेट आहे, भूमी वेळेवर आली म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते अभि तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला कधीही वाटलं नव्हतं. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे आकाश तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश निघून गेलेला असतो आणि रागिनी अभिला म्हणत असते की ही भूमी प्रत्येक वेळेस येऊन माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करत असते. हे सगळं या भूमीने केलेलं आहे, मी हिला सोडणार नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आता घरी आलेला असतो आणि आकाश विचार करत बसलेला असतो. आकाशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे ते इतकं वाईट होतं, मला ना खरं कळलंच नाही आहे मी का त्या अभिवरती विश्वास ठेवला, मी त्याच्यावरती विश्वास ठेवून एवढी मोठी चूक का केलेली आहे. मी दारू प्यायलो यामुळे भूमीला किती त्रास होणार आहे. आणि आकाश स्वतःच पसारा करत असतो आणि म्हणत असतो की मला पसारा नाही केला पाहिजे, मी जर असं वागलो तर काय होईल, कारण या सगळ्या गोष्टी भूमीला कराव्या लागतील. मग भूमी कोणाकडे लक्ष देणार आहे? बाळाकडे लक्ष देणार का, मी केलेला पसारा आवरणार का स्वतःकडे लक्ष देणार? हे सगळं आकाशचं चालू असतं. आणि त्याचवेळी तेवढ्यातच इथे मानसी येते आणि मानसी म्हणते भाऊजी तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, हे घ्या, हे मी तुमच्यासाठी दूध आणलेलं आहे. आकाश म्हणतो की नाही मानसी मला नको आहे. तेव्हा तेवढ्यातच तिथे भूमीचा फोन आलेला असतो आणि भूमी म्हणते हे बघा आता ताईचा फोन आलेला आहे, ती मला विचारणारच आहे की हे सगळं काय झालेलं आहे. मग मी तिला काय उत्तर द्यायचं आहे सांगा बरं भाऊजी, असं मानसी म्हणत असते. तेवढ्यात भूमी तिकडून म्हणते की सगळे जेवले का? तेव्हा मानसी म्हणते की ताई मला एक सांगू का तुला, तू स्पष्टच विचार ना, भाऊजी जेवले का म्हणून तू फोन केलास ना. तेव्हा भूमी म्हणते हो ग, आकाश जेवला का, तो ना सकाळपासून खूप डिस्टर्ब होता. हे सगळं भूमी बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे आकाशला खूप बरं वाटतं. म्हणजे भूमी लांबून माझी काळजी घेते पण तिला माझ्यासोबत येऊन राहायचं नाही, हे आकाशचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते भाऊजी तुम्ही ना
ताईच्या बाजूने का उभे राहत नाही आहे? बरं मला सांगा, एवढं सगळं झालं पण तुम्ही ताईनेच सांगितलेलं, ताईची ओवाळणी दिली का? ताईने तुम्हाला त्या ट्रक ड्रायव्हरचा नंबर दिला होता, तुम्ही त्या ट्रकचा नंबर दिला होता, तुम्ही तिथंपर्यंत पोहोचलात का? असं मानसी बोलत असते. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणतो, बरोबर आहे तू. आकाशलाही आठवतं भूमी म्हणालेली असते की हा ट्रक ड्रायव्हरचा नंबर, त्या ट्रकचा नंबर, हे मी तुला दिलेली ओवाळणी आहे. पण तो ड्रायव्हर कोण होता, हे सगळं करणारं कोण होतं हे शोधून काढायचं, ही तू मला दिलेली ओवाळणी असेल. आणि आता मानसीने स्वतःहूनच हे सगळं आता भूमीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि भूमीला कळलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग भूमी इकडे बोलत असते, तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं गं? तेव्हा भूमी म्हणते की आकाशने काहीही खाल्लं नाही आहे, सकाळपासून तो डिस्टर्ब आहे, त्याला ना कळत नाही आहे. तेव्हा इकडे बाबा म्हणतात की बरोबर आहे, पण मला एक सांग, तू त्यांना सांगितलं का तू जॉब जॉईन केलेला आहे? भूमी म्हणते, हे बघा हे सगळं राहूनच गेलं. बाबा म्हणतात, बरं आत्ताच्या आत्ता फोन कर. आणि तू मनूला फोन करण्यापेक्षा डिरेक्टली त्यांनाच का फोन केला नाही? मानसी म्हणते, हो. बाबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, मी डॉक्टरांकडे जाऊन बोलून आलेलो आहे आणि डॉक्टरांनी उद्या तुला बोलवलेलं आहे, डिलिव्हरीसाठी तुझं नाव नोंदवायचं आहे ना, हे बाबा बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणते, हो मी विसरून गेले होते, बरं झालं तुम्ही आठवण केली. तर बाबा म्हणतात की हे बघ, आकाशला फोन करून सांग आकाशरावांना हे सगळं, कारण त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत, त्यावेळेस तुम्ही दोघं असले पाहिजेत. त्यावेळेस इकडे रागिनीची खूप चिडचिड होत असते आणि रागिनीला तिथे मदत करत असते ती म्हणजे पौर्णिमा म्हणत असते की हे बघा, हे घे आई, असं म्हणत ती रागिनीच्या हाताखाली राबत असते. आणि त्याचवेळी नीलूचा फोन येतो. नीलंबरी म्हणू लागते की अगं मुन्नू तुला मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इकडे म्हणू लागते की काय झालं, बोल नाही. असं म्हटल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बोलत असते की इकडे पौर्णिमा स्पीकरला फोन टाकते. त्यावेळेस नीलंबरी म्हणू लागते की अगं, उद्या भूमी डिलिव्हरीसाठी नाव नोंदवायला जाणार आहे आणि तिच्याबरोबर ती आकाशरावांना घेऊन जाणार आहे, ती आकाशरावांना फोन करून सांगणार आहे. तेव्हा इकडे नीलंबरीला रागिनी बोलू लागते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा रागिनी सांगते की हे बघा, काही झालं तरी त्या भूमीचा कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे आकाशी, काही झालं तर तिच्या फोनचं काय करायचं ते तुम्ही बघा, इकडून आकाशचं काय करायचं ते आम्ही बघतो, त्या दोघांना अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही. हे सगळं आता नीलंबरीला सांगितलेलं असतं. आणि इकडे पौर्णिमाला सांगितलेलं असतं, चल आत्ताच्या आत्ता आपल्याला आकाशचा फोन बंद पाडायचा आहे, काही करून आपल्याला त्याच्या फोनमध्ये बिघाड करायचा आहे, त्याचा आणि भूमीचा कॉन्टॅक्ट झालाच नाही पाहिजे, हे सगळं आपल्याला करायचं आहे. हे सगळं रागिनी बोलत असते. एवढ्यात आकाश हॉलमध्येच बसलेला असतो. या दोघी खाली येतात. रागिनी आकाशला म्हणते, काय झालं रे, कोणाची वाट पाहतोयस का? तेवढ्यात गायकवाड साहेब दारात आलेले दिसतात. आकाश म्हणतो की सॉरी, आम्ही तुम्हाला लेट कॉल केला, पण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे. हे सगळं आकाश बोलत असतो. आणि त्यावेळेस गायकवाड साहेबांना तो नमस्कार करतो, त्यांना हँडशेक करतो आणि गायकवाड साहेबांना म्हणतो की चला. मग गायकवाड साहेबांना आकाश तसं म्हटल्यानंतर ते म्हणू लागतात की कसे याच एरियात होतो आणि कसे आम्ही पोलीस आहोत ना, आमची ड्युटी 24 तासच असते, त्याच्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. बरं, आकाश म्हणतो की मला रघु काकाच्या केसबद्दल अपडेट हवे आहेत आणि त्याचबरोबर तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की हो चला बसूनच बोलूया. असं म्हणत ते म्हणतात की मला खूप सारे अपडेट्स मिळालेले आहेत, काही CCTV फुटेज मिळालेलं आहे. तेव्हा आकाशला खूप बरं वाटू लागतं. आकाश म्हणतो खरंच? तेव्हा ते सांगतात की हो, आम्हाला ते मिळालेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर आकाश म्हणू लागतो की खरंच. आणि मग त्याचवेळी रागिनी आणि पौर्णिमा तिथं असतात. रागिनीने जवळजवळ पूर्ण डाव साधलेला असतो आणि तिने आकाशचा मोबाईल आता आकाशच्या मोबाईलमधून भूमीचा नंबर ब्लॉक केलेला असतो आणि भूमीचा नंबर ब्लॉक केल्यामुळं आता भूमीचा फोन आकाशला येणार नसतो. आणि मग त्याच वेळेस ते सांगतात की जो ड्रायव्हर होता, तुम्ही जे सांगितलेलं होतं ते आता मी मिळवलेला आहे आणि ते CCTV फुटेज मिळालेला आहे. तो ड्रायव्हर गाडीचा जो नंबर होता तो चुकीचा होता, पण आपल्याला जे CCTV फुटेज मिळालेलं आहे त्यामध्ये ड्रायव्हरचा फोटो मिळालेला आहे. तो फोटो आकाशला दाखवला जातो आणि सांगितलं जातं की हा फोटो पहा, म्हणजे या फोटोमध्ये जी व्यक्ती आहे ती गाडी चालवत होती आणि याच ड्रायव्हरने त्यांना उडवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अरे बापरे. आणि इकडे रागिनीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. आकाश म्हणतो पण मी या व्यक्तीला ओळखत नाही आहे आणि रघु काकाचा पण या व्यक्तीशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. हे ऐकल्यानंतर आकाश तो फोटो दाखवतो, तो म्हणजे रागिनीला.
आकाशचा मूर्खपणा वाढतच असतो. त्याला लक्षातही येत नाही की आपण ह्या सगळ्या गोष्टी रागिनी आणि अभिच्या समोर बोलल्या नाही पाहिजे. पण नेमकं तेच आकाश करून बसलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल. म्हणजे आता या ड्रायव्हरला संपवायचं काम पण रागिनी करणार. आणि इकडे गायकवाड साहेब सांगतात की आणखी एक गोष्ट, त्याहीपेक्षा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट मी सांगत आहे. आणि मग ते सांगू लागतात की हे बघा. आणि मग ते आणखी फुटेज दाखवतात. कारण तो ट्रक त्यानंतर एका पुढच्या रस्त्याला गेला, अगदी छोटा रस्ता आहे त्या रस्त्याला गेला, तिथं जाऊन थांबला आणि त्या ट्रकमधून तो ड्रायव्हर उतरला. ते CCTV फुटेज दाखवलं जातं. आणि ट्रकमधून ड्रायव्हर उतरला आणि त्यानंतर त्या ड्रायव्हर एका गाडीकडे गेला. दिसतंय का बघा, तुमच्या लक्षात येतंय का? मग ते CCTV फुटेज दाखवलं जातं. तो ट्रक ड्रायव्हर एका व्यक्तीला भेटायला गेलेला आहे. त्या गाडीतून पैशाचं बंडल आलेलं आहे आणि ते पैशाचं बंडल आता त्या व्यक्तीच्या हातात आलेलं आहे. आकाशला ते CCTV फुटेज दाखवलं जात असतं. ती गाडी आकाशला दिसत असते. परंतु आकाशच्या मात्र अजूनही लक्षात आलेलं नसतं की ही गाडी कोणाची आहे. म्हणजे रागिनी किंवा अभिची ही गाडी आहे हे आकाशच्या अजूनही लक्षात आलेलं नसतं. गायकवाड साहेब सांगतात की बघा, तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे हा जो आहे तो अपघात नसून एक घातपात आहे. म्हणजे रघु काकांना प्लॅन करून मारलं गेलेलं आहे हे गायकवाड साहेब सांगत असतात. तेव्हा आकाशला धक्का बसतो. आकाश ते CCTV फुटेज पाहत असतो. त्या फुटेजमध्ये वारंवार त्याच्या लक्षात येत असतं की एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीमधून पैसे त्या ड्रायव्हरला दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जे केलं जात आहे ते सगळं कोणीतरी मुद्दाम काढत आहे हे आकाशच्या समोर आणलेलं असतं. तरीही आकाश मात्र शांतपणे ते सगळं पाहत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर रागिणीची मात्र इथे वाट लागलेली असते. आणि त्याचबरोबर रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं आणि रागिणी त्यांच्याकडे पाहतच असते. कारण रागिणीला कळलेलं असतं की आता ह्या गाडीचा नंबर, ही गाडी शोधणं काहीही अवघड नाही. आता आपण पूर्णपणे अडकलो गेलेलो आहोत. ही गोष्ट रागिणीच्या लक्षात आलेली असते आणि रागिणीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तर इकडे बोलत असतात ते म्हणजे आकाश. त्याचबरोबर गायकवाड साहेब पण घाम फुटलेला असतो तो म्हणजे अभि आणि रागिणीला. त्यांना कळलेलं असतं की आता त्या ड्रायव्हरला काय करणार हा प्रश्न त्यांचा पुढे असतो. गायकवाड साहेबांना अभि विचारतो की आता तुम्ही पुढे काय करणार आहात. तेव्हा ते सांगतात की लवकरच त्या ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेऊ आणि त्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. आकाश मात्र पाहतच राहतो. आकाशसाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि त्याचवेळी पौर्णिमा पण बघतच बसते. कारण तिलाही कळायचं बंद झालेलं असतं. कारण त्याच्यामध्ये अडकणार असतो तो म्हणजे तिचा नवरा. कारण हे सगळं अभिनं केलेलं आहे हे पौर्णिमाला माहिती आहे. आणि नेहमीप्रमाणे शाबूत असते ती म्हणजे रागिनी. रागिनी कधीच कोणत्या गोष्टीत अडकत नाही. आणि आता ती पूर्णपणे बाजूला झालेली असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे जे काही सगळं घडलेलं आहे ते आपल्यावरती शेकू नये यासाठी तिचा पुढचा डाव चालू झालेला असतो. आणि इकडे आकाश मात्र गायकवाड साहेबांशी बोलत असतो. आणि आकाशला भारी वाटत असतं की फायनली मला भूमीने क्ल्यू दिलेला होता आणि त्या क्ल्यूच्या माध्यमातून मी आता पुढे चाललेलो आहे आणि ही माहिती मी मिळवत आहे. फायनली CCTV फुटेज मिळालेला आहे. आणि इकडे भूमी आणि आकाश यांच्यामध्ये कसलाही संबंध येऊ नये, त्यांच्यामध्ये कसलंही बोलणं होऊ नये, त्या दोघांना एकमेकांपासून तोडण्यासाठी रागिणीने जो डाव आखलेला आहे तो डाव तर आता उधळला जाणार आहे. देवीच्या कृपेने आणि आकाश म्हणजे आई योगेश्वरीच्या कृपेने आकाश आणि भूमी एकत्र काम करणार आहेत. आणि त्यामुळं त्यांच्यात जो संवाद होऊ नये म्हणून आखला गेलेला डाव आहे तो मात्र आता रागिणीच्या अंगलट येणार आहे. ते CCTV फुटेज पाहिल्यामुळं आकाशला आता बरीच माहिती आलेली असते. म्हणजे रघु काका आणि भूमीच्या जीवावरती कोणीतरी उठलेलं आहे या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं इकडे गायकवाड साहेबांनी आता एकाच वेळी ड्रायव्हरचा फोटो आणि तो ड्रायव्हर कोणाला तरी भेटत होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला असतो. आणि आकाशच्या लक्षामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात. त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी इकडे आता ऑफिसमध्ये गेलेली असते. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे समोर आकाश आलेला असतो. आणि भूमीचे बॉस म्हणजे पारितोषिक हे आकाशची ओळख करून देत असतात. भूमीला म्हणतात की भूमी हे मिस्टर आकाश महाजन, तुम्ही ओळखता का यांना? तेव्हा भूमी म्हणते नाही.
मी नाही ओळखत त्यांना. हे ऐकल्यानंतर आकाशलाही धक्का बसतो आणि मग ते सांगतात की ह्या भूमी देसाई, म्हणजे भूमीने आकाशचं नाव न वापरता या कामाला सुरुवात केलेली आहे, ही नोकरी मिळवलेली आहे. का तर तेवढी क्लिअरिटी त्यामध्ये राहिलेली आहे पाहिजे म्हणून. आणि मग आकाशला भूमी म्हणते की मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, असं भूमी आकाशला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने हे जे काही सगळं चालू केलेलं असतं त्यामुळं आकाशला धक्का बसलेला असतो आणि आकाश मात्र भूमीकडे पाहून हसतच असतो. तर इकडे भूमी आकाशला म्हणते की मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. आता भूमी आणि आकाश एकत्र काम करणार आहेत, त्यामुळं रागिणीचा डाव तिथेच फेल होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.